I like that with the chemistry, yeah. And when you ride that, we could remedy that. तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि याचा पिल्या खेळ बसलाय, पिल्यासोबत बसलो खेळ. आणि तर गाइज हेच घर आहे ना मागचं, हे तर काल चोरी झाली. तुम्हाला सांगतो कसं काय विषय झाला. तर गाइज हे 2 दरवाजे तोडले होतं चोरट्यांनी. ओके, हा दरवाजा आहे ना आतून लावला होता, तर चोरट्यांनी काय केलं, हा दरवाजा ना बाहेरनं कडी लावली ह्याची. ओके, आणि हे एक लॉक तोडलं होतं, तर हे दुसरं लॉक आहे. ठीक आहे, हे एक लॉक तोडलं होतं आणि हे एक लॉक तोडलं होतं. ओके, तर हे लॉक तोडले होते ना, ह्याची चावी कोणाकडे. ठीक आहे, हे इकडं काही विषय नाही. तर इकडं हे लॉक तोडल्यावर इकडं असं किचन होतं. ओके, तर आता सध्याला त्याने आवरलंय. इथं होतं ना, तर त्यांनी इथून सगळे डब्यावर चेक केले, इथले वरचे डबे ना हे सगळे चेक केले, हे डबे सगळे चेक केले, इथले खालचे पण सगळं उचकून ठेवलं होतं. आणि पैशासाठी. ओके, हे तर एक, आणि इथले कापाडं. आता हे जे लॉक सगळे तोडलेले आहे ती दिसतंय का, हे लॉक. नंतर इथल्या चाव्या पण ह्यालाच होत्या इथल्या, हे पण त्यांनी उचकलं होतं. हे सगळं, हे साड्या वगैरे खाली काढल्या होत्या. आणि हे तर ओपनच असतं, हे शोकेस आहे, ह्याचं काही नाही. आणि ह्याचं पण लॉक तोडलेलं आहे त्यांनी, दिसतंय का, हे पण लॉक तोडलेलं आहे. भावला पडला आमचा. तर हे असं कपाट हे त्यांनी तोडलं होतं. तर हे एवढ्या ठिकाणी हे असं कपाट त्यांनी तोडलं होतं. तर त्यांना इथून ॲक्च्युली आहे ना, तिथं आमच्या ते एक पाकिट, 2 पाकिट आहे ती. त्या एका पाकिटमध्ये त्या पावत्या आणि ते पिंक कलरचं असतं ना सोन्याच्या वरती कवर, तर ते इथं होतं, वरती होतं. तर ते खाली पडलं होतं. तर आम्हाला वाटलं की ते चोरलं आहे म्हणून. ॲक्च्युली ते पैशांनी सोनं आहे ना, ते दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं. तर आमच्या घरी आहे ना, म्हणजे चोर आलं ते, पण त्याला काय हाती लागलेलं नाही, ते फक्त मग चाय भावना सोडून ते तसंच आहे का, आवरलं नाही का ते. बरं ठीक आहे, ह्या साईडला आवरलेलं नाही आहे. तर 1 मिनिट चाय आणतो. तर गाईज हे घर, 1 मिनिट लाईट लावतो. तर गाईज इथं आहे ना, त्यांनी असं उचकलं होतं. हे ना, हे असंच आहे सध्याला. तर एवढंच उचकलं होतं, दुसरं ह्या बचत गटाच्या बॅग वगैरे उचकलं ते. तर काय ह्या बॅग वगैरे उचकल्या त्या, आणि ते उचकलं ह्या घरातलं. ओके, तर ह्या घरात एवढं सामान होतं फक्त. इथं कोणी येत नाही जास्त करून. इथं एक मशीन वगैरे असेल, शिवायचं काम असेल तर येतो. बाकीचं ते टी व्हीचं शोकेस होतं, आणि बचत गटात ते वह्या वगैरे तेवढे त्यांनी उचकल्या त्या. ओके, तर अशा प्रकारे विषय झालेला आहे. आणि ऑलमोस्ट ते पोचलेच होते जिथं पैसे ठेवलेच होते. पण विषय काय झाला, 3-3:30ला आमचा भाई आला ना, तर त्या भाईची गाडीचा आवाज ऐकून आहे ना, ते पळून गेले. तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं ना, तो तसा विषय झालेला आहे. तर ओके, तर मी आज सकाळी आलो गावावर हडपसर एक्सप्रेसनं. आणि तर सकाळी आलो आहे हडपसर एक्सप्रेसने. सकाळी येऊन थोडासा तर सकाळी येऊन थोडासा आराम केला आहे, आणि नाश्ता वगैरे केला, आणि व्हिडिओ एडिट केला आहे, तिकडे अपलोड करायचा चालू आहे व्हिडिओ. आणि जायचं आता कुरडोलीला जायचं आहे, थोडंसं काम आहे. फोटोग्राफरकडे जायचं आहे, आणि फोटोग्राफरकडनं माझं अल्बम एक आणायचं आहे, आणि पेनड्राईव्ह आणायचं आहे. आणि हा जो कॅमेरा आहे ना, ह्याला मला थोडंसं माझी स्क्रीन, ह्याचं जी स्क्रीन आहे ना आणि कॅमेरा आहे ना, त्याला गार्ड टाकून आणायचं नाही का, मग स्क्रॅच वगैरे नाही येणार त्याच्यावर. आलं तर त्या स्क्रीन गार्डवरती स्क्रॅच येईल, कॅमेऱ्याच्या लेन्सवर नाही येणार. ओके, चला ऐक ग, चला. आमच्या गावातला रस्ता बनवायला चालू आहे. हे असं अजून काय व्यवस्थित बनलेलं नाही. ठीक आहे, जाऊ दे गाडी.
शंभू जरा बऱ्यापैकी गाडी शिकलाय आता मस्तपैकी. ओके आता याच्यावर टाकलं काय म्हणतात डस्ट कॅमेरा आहे. ओके तर काहीच अगोदर कॅमेरा स्क्रीन गार्ड टाकायला गेलो पण ते पेपर स्क्रीन गार्ड आहे ना त्याकडे काय नीट बसलं नाही म्हणजे त्याला बसवायचं आलं नाही. ते काय बसलं नाही बॅक साईडनं पण नाही बसलं फ्रंट साईडनं पण नाही बसलं तर ते टाकलंच नाही. तर मी ऑनलाईन पाहिलं ऑनलाईन ऑर्डर करायनंतर बसलो. ओके ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट फोटोग्राफरकडे गेलो होतो फ्रेम आणले. हे फ्रेम कुठे आहे रे ते राहू फोटोग्राफरकडनं फ्रेम एक आणली त्यात त्याचा पेन ड्राईव्ह पण आहे. माझं लग्नाचा फोटो जवळजवळ 1.5 वर्ष झाले ते झालं. त्या 2 गोष्टी झालं ना आता इथं त्याला मिसळ खायची होती ते मिसळ खायची होती तो मिसळ खातोय. मी जस्ट चहा घेतला आहे. ठीक आहे तर चहा घेतला आहे बसलो थोडं वेळ. जेव्हा त्याची मिसळ होईल ना तेव्हा मग निघून येतं. झाले काम तर झाले बऱ्यापैकी. आता जस्ट थांबलो आहे. ओके चला तर काहीच झाले. आता दूध पिशवी घेतली चाललो आता घरी. ओके आता इथून मला घरी जाऊन जेवण करून लवळा जायचं आहे. लवळा पण एक काम आहे तिथे गेल्यावर सांगतो. काय काम? कोण कोण जायचं मी आणि काकी आणि पिल्या पण आमचं. हां हळूच जाऊ दे गाडी. तर काय तिथनं भोसऱ्यातनं दूध पिशवी घेतली होती. भोसरे गाव आहे ना आमचे. ओय एवढा कट मारायला काही. तर काय मी एक दिवशी एकदा काय झालं हा रस्ता लय कच्चा होता. आता पण कच्चाच आहे. त्यावेळेस रिक्षावाले काय बोलले की 300-400 रुपये म्हणतात ते. ठीक आहे रोज प्रत्येक वेळेस ते 200 रुपये घेतात पण त्या दिवशी ते 300-400 बोलत होते. तर मला एस टी आली भोसऱ्यापर्यंत. एस टी भेटली भोसऱ्यापर्यंतची. ठीक आहे मग भोसऱ्यापर्यंत एस टीनं आलो 10 रुपये. आणि तिथून मग चालत जवळजवळ भोसऱ्याच्या पुढे 1 किलोमीटर इथपर्यंत आलो चालत. पूर्ण अंधार होता. मी एकटाच होतो. भीती वाटत होती. तोपर्यंत मग हळूहळू आलो चालत. आणि तेव्हा मग दादा पण आलो तर पुढून गाडी घेऊन. दादाला फोन केला आलो म्हणून भोसऱ्याच्या पुढं तर मी या म्हणून. ठीक आहे एकदा पहाटे दादाला डिस्टर्ब करू वाटत नाही म्हणून मी म्हणलं होतं रिक्षाने जावं. पण रिक्षाने पण 400 रुपये म्हणलं 5 किलोमीटरला 400 रुपये कुठं कसलं पडतं. ए सी जर 4 व्हीलर बुक केली तरी पण एवढे येणार नाही. तर 400-500 बोललो. ठीक आहे तर मी चालतो रात्रीचं म्हणजे पहाटे पूर्ण अंधार होता. भीती वाटत होती पण काय आता आलतो तसंच 1-1.5 किलोमीटर चालत. तर आता तसं मग गाडी शिकतोय म्हणजे जवळजवळ शिकलाच आहे. जरा ते ट्रॅफिकमधनं किंवा थोडंसं जरा शिकायला टाईम लागेल. आता शिकतोय किती 4वी-5वीतच आहे. कितीला आहे 5वीलाच आहे आत्ता तर शिकेल हळूहळू. म्हणजे अजून 1 वर्षात तर फुल गाडी कसा पण चालेल. त्या मग नंतर त्याला फोन केला तर येईल मला न्यायला. काय टाकलं तर काय आमच्या गाडीला फक्त लाईट नाही. लाईट टाकेल म्हणते पण दादानी काय लाईट टाकलेलं नाही गाडीला. संध्याकाळचं गाडी कुठं संध्याकाळचं दादा कुठं जातच नाहीत ना त्यामुळं गाडीची लाईट एकदम बंद झालेली ना त्याच्यावर त्यांनी बदललीच नाही गाडीची लाईट. ओके तर असा एक विषय चालू आहे. आणि इकडे ना भरपूर ठिकाणी ऊस काढायला चालू आहे. तर इथं पण आहे पाठीमागं पण तिकडं आमच्या गावाकडल्या साईडला तिथं पण ऊस काढायला चालू आहे. तर काय इथला पण ऊस काढला आहे. ठीक आहे हा साईडचा राहिला आहे. त्या साईडचा इथला राहिला आहे पुढचा काढलेला आहे. ठीक आहे तर असं ऊस काढायला पण चालू आहे. तर काहीच 8:50 झाले त्या. आणि मग हडपसरचं तिकीट काय भेटलं नाही मला. मी लगेच 1 दिवसात मागायला चालू आहे ना तर हडपसरचं तिकीट काय भेटलेलं नाही मला. दुसरी गाडी आहे तिरुपती स्पेशल अशी एक्सप्रेस गाडी आहे तर त्या गाडीने चाललो. त्या
नवीन गाडी आहे, नवीन गाडी चालू झाली आहे बहुतेक तिरुपती. तर 9 वाजता टायमिंग धावतं आहे. 8:46 झाले त्या आत्ता मला जाणं ना, सॉरी 8:50 झाल्या त्या. तर अजून काय गाडी आलेली नाही आहे. आणि जे वेअर इज माय ट्रेन ॲप आहे ना त्याच्यावरती 1 किलोमीटर धावते. तर अजून अनाऊन्समेंट पण झाली नाही. तर प्लॅटफॉर्मला कोणतं येते ऑनलाईन तर धावत नाही. आणि ह्याच्या आधी कधी गेलो पण नाही ट्रेननं. तरी फर्स्ट टाईम आहे. तर बघू आता किती नंबरला येते वगैरे. गाडीचा गोंधळ ही आहे ना सुपरफास्ट 11:29 सुपरफास्ट एक्सप्रेस आले. जी गाडी यायची ना ती गाडी आलीच नाही अजून. ठीक आहे, ही आत्ता घेऊन गेली ते सुपरफास्ट दिसते का. जे सगळे थांबले होते ना ब्रिजवरती सगळे खाली गेले. गाडी 2वर लावली त्यांनी. अनाउन्समेंट नाही केलेलं पण 2ला त्यांनी गाडी नंबर वगैरे आलेला आहे आणि डब्बा नंबर पण आला आहे. ओके, आत्ता अनाउन्समेंट करायला लागलं. आत्ता अनाउन्समेंट केलं आहे. यायला लागलं गाडी जवळजवळ आल्यावर. May I have your attention please? Train number 0702 from Pandharpur to Tirupati is arriving shortly on platform number 2. तर काय माझं आहे ना S3मध्ये 32 नंबरचा आहे. ठीक आहे, S3 32 आहे. साईड अप्पर आहे, काय विषय नाही. गाडी तर आलेली आहे आजची. ही गाडी नवीन आहे त्यामुळं अनाउन्समेंट गाडी आल्यावर केलं आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे जस्ट एक किलोमीटर असलं, जेव्हा 1 किलोमीटर लांब आहे ना तेव्हा अनाउन्समेंट केलं आहे आणि गाडीचा नंबर लागला. आता गाडीचा नंबर लागला नंतर अनाउन्समेंट केलं आहे. निजामाबाद नहीं है, ये तिरुपति स्पेशल एक्सप्रेस है. किधर जाना है? निजामाबाद. निजामाबाद तो नहीं जाता, ये बिदर, जहीराबाद, विकाराबाद. इससे पहले बता तो तुम्हारे निजामाबाद नहीं पता. ये लिंगापल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद जाता. इसमें से कुछ है क्या नंबर देखो. S2 का है ना वो. 10:30 का मालूम नहीं मेरे को ना. मैं कब बोला, मैं अभी आया इधर. मेरे को कब बताया. हीच गाडी कन्फर्म करत होतो एकदा, कारण नवीन गाडी आहे. मला पण काही विषय माहीत नाही गाडीचा. 7 मिनटं लेट आहे फक्त आणि कमी गाडी. अजून पण ऑनलाईन तिकीट चेक केले ना, अजून पण अवेलेबल तिकीट आहे ती. पूर्ण गाडी रिकामी. किती आहे आपलं. बत्तीस नंबर. तर काहीच S3 माझा नंबर होता. मी S2मध्ये बसले. टीसीने चेक केलं, मला S2मध्ये होता 31-32 काही दाखवत नाही. नंतर मी तिकीट चेक केलं ना तर S3मध्ये 31 नंबर 32 नंबर होता. आले आत्ता झाली गाडी आली. काय आलं. हा बसलो गाडी जरा थोडी लेट आली 10 मिनिट. माझा नंबर आहे, सीट नंबर 32 आहे. पण ते मला विचारतात ना, मी तेव्हा त्यांना 31 सांगतो. ते म्हणतात अरे 32 आहे रे. नाही मी 31 तुमचं. अरे 32 आहे रे. ठीक आहे. तिथं पण तसंच झालं. S2मध्ये S3मध्ये आलो. आत्ता बोलले की तिकीट चेक केलं. मी म्हटलं केलं. किती नंबर आहे म्हणून सॉरी 31 म्हणलं. अरे 32 आहे रे म्हणते. त्यांचा पाठ झाला पण माझा नाही पाठ झाला. तर काय जस्ट पुढं आलतो. तर हे डबे आहेत ना हे कधीचेच माहीत नाही. हे लास्ट कोणतर प्रवास केलेला आहे त्यात, ते तसेच डबे आहेत. ओके, हा एक डब्बा आहे आणि इथं वरती कुठंतरी एक चादर पण आहे. ते दिसतंय का. हे दिसतंय का. तर अशा प्रकारे ते विसरून गेलेत आणि तिथं कचरा टाकून गेलेत. तर ओके तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. This right here's my home. I never ask, so you feel my tone. You been alone, oh no.